खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले। येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती। तीच ट्रीटमेंट लॅबेमोड सारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते। त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात। तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे। येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात। डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात। चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा। नमस्कार। आज आपण बघतोय की इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि फकीरा पॅंथर सेनेचे संस्थापक संदीप तात्या ठोंबरे आज उपोषणाला बसलेत। नेमकं काय कारण आहे आणि कशासाठी उपोषणाला बसलेत हे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊयात। आता काय सांगाल, काय विषय आहे? खानापूर येथील वन जमिनीचा गट नंबर आहे 1116/2। यामध्ये या जमिनीची मोजणी करताना 1 गुंठा जमिनीची 15 गुंठ जमीन मोजणी करून दिल्या, त्याचा स्वतंत्र वसलं नकाशा करून दिला आहे। हे खानापूर आपलं विटा भूमी अभिलेख कार्यालय याच्यावर सातत्याने बातम्या येत असतात की या कार्यालयाचा भोंगळ कारभार आहे, परंतु असं निदर्शनास कोणी आणलं तर ह्याच्यावर कोणी आवाज उठवला नाही। तर त्याचं कारण असं की या सगळ्या गोष्टी आर्थिक तडजोडीनं प्रत्येक वेळेला त्या दाबल्या गेलेल्या होत्या असा माझा कयास झालेला आहे। परंतु आज ती गोष्ट निदर्शनास आमच्या आली की जो चुकीचा नकाशा बनवून दिला होता तो नकाशा त्यांना आपल्या दणक्यानं रद्द करावा लागला। त्यांनी तो 2 दिवसापूर्वी नकाशा रद्द केलेला आहे। आज अशी परिस्थिती आहे की खानापूरला शिवाजी विद्यापीठ होतं, जमिनीला लाखाचा भाव आलेला आहे आणि अशा पद्धतीनं SM कॉलेजच्या बाजूची वन विभागाची जमीन तिथं एका खाजगी व्यक्तीनं 15 गुंठ्यामध्ये अतिक्रमण करून म्हणजे कब्जा केलेला आहे। याला कारणीभूत जे नकाशा बनवून दिला त्या सविता गाडवे, रणजित माळी, एक गोंधळी म्हणून कोणतरी तिथला कर्मचारी आहे, अशाने संगनमताने मराठीत म्हण आहे की वाटाभर पैसे काहीतरी त्या ज्यांनी कोणी ती करून घेतलं संगनमताने, तर त्यांनी वाटाभर पैसे घेऊन ते काम केलं, लाखो रुपये घेऊन काम केलं अशी सगळीकडे चर्चा आहे। आज माझ्याकडे वाटाभर द्यायला काय नाही, पण मी माझ्या पक्षाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं परात भरून पैसे आज त्यांना द्यायला लागलो आहे की तुम्ही अशाच पद्धतीने जर काम करत असला, शासनाच्या जमिनी बळकावणाऱ्यांना जर तुम्ही मदत करत असला तर आता आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला ही परात भरून पैसे देतोय, परंतु अशा पद्धतीनं कुणाच्या गोरगरिबाचं शेतकऱ्याचं नुकसान करू नका की जेणेकरून या समाजामध्ये एकमेकाची डोकी फोडली जातील। आणि या सगळ्या गोष्टीमुळे जो चुकीचा नकाशा त्यांनी बनवला होता तो रद्द करावा आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करावी। त्यांनी इथं विट्यात आल्यावर अनेक लोकांच्याकडून पैसे घेतलेल्या अशा पद्धतीच्या आता नागरिकांच्या मध्ये चर्चा आहेत। तर त्यांनी जी काय बेहिशोबी मालमत्ता इथे येऊन जमवलेली आहे, जी काय माया जमवल्या, त्याची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं सांगलीच्या चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी घेऊन आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि फकीरा पॅंथर सेनेच्या वतीने तर ठिय्या आंदोलन आज आम्ही करतोय। हा जो काही नकाशा चुकीच्या पद्धतीने बनवला त्याबद्दल तुमची त्यांच्याशी काही चर्चा झाली का आणि त्यांनी त्याबद्दल काय सांगितलं? चुकीचा नकाशा बनवलेला आम्हाला समजल्याच्या नंतर मी या संदर्भामध्ये रितसर तक्रार दिली होती। या तक्रारीच्या अनुषंगानं उपअधीक्षक सविता गाडवे यांनी त्यांना स्वतःला अधिकार नसताना त्या ठिकाणी या विषयावर सुनावणी घेऊन माझं म्हणणं घेतलं, फॉरेस्ट वन विभागाचं म्हणणं घेतलं, ज्यांनी कोणी ती जागा बळकावलेली आहे त्यांची म्हणणं घेतलं आणि त्यांनी तो नकाशा रद्द केलेला आहे। परंतु याच मुळात दोषी असल्या कारणानं या संदर्भातली या प्रकरणाची सुनावणी माननीय अधीक्षक सांगली भूमी अभिलेख यांनी त्यांच्याजवळ करावी आणि यांना निलंबित करावं की जो यांनी चुकीचा नकाशा बनवलेला होता अशा पद्धतीची आमची भूमिका आहे।
आपण बघतोय की ज्या काही या उपाधीक्षिका आहेत जे इथल्या अभिलेख म्हणजे सिटी सर्वे विभागाच्या अधीक्षक आहेत सविता गाडवे मॅडम यांनी हा नकाशा चुकीच्या पद्धतीनं बनवला आणि यांच्या दणक्यानं तो परत रद्दही केला. परंतु हा विषय इथं संपत नाही. आज हे सगळे जे सहकारी यांना घेऊन संदीप ताते आज इथं उपोषणाला बसले. त्याचं कारण असं आहे की भूमी अभिलेखबद्दल सर्वसामान्यांच्या अनेक तक्रारी आहेत. मुळात याच्या 2 ऑफिसेस आहेत. या तहसील प्रशासकीय इमारतीमध्ये एक आहे आणि प्रांत ऑफिसच्या समोरच्या बाजूला एक आहे. एखाद्याची जर दोन्ही ऑफिसमध्ये कामं असली तर हेलपाटे मारून अक्षरशः ते खालीवर करूनच जो आलेला असतो तो अक्षरशः घायकुतीला येतो. परंतु यांचे काही डोळे उघडत नाहीत. इथं अनेक तक्रारी होत्या, अजूनही अनेक तक्रारी आहेत. आमच्याही कानावरती अनेक तक्रारी या विभागाच्या आलेल्या होत्या. परंतु गेंड्याचं कातडं पांघरलेले हे सगळे कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्याच्याविरुद्ध आज हे संदीप तात्या इथं उतरलेत. आता इथून पुढची तुम्ही भूमिका काय असणार आहे? ज्या पद्धतीनं फॉरेस्टचे अधिकारी RS पाटील जे खानापूरला काम करतात आणि इथं वन विभागाला विलास पोवळे म्हणून अधिकारी काम करतात. खरं तर एका गरिबाच्या माणसानं जनावरं बांधली होती फॉरेस्टमध्ये, खुट्या फक्त ठोकल्या होत्या आणि कुठेतरी 2 लाकडं ही केली होती. तर त्याचं JCBनं ती सगळं पाडलं आणि त्याचं सगळं घेऊन आले. त्याचं सामान मेका जप्त केल्या. मला आश्चर्य वाटलं की आता या ठिकाणी 15 गुंठ कब्जा टाकला आहे, पण तिथं अधिकारी जायला मागणं झाला आहे का? मग ह्याच्या पाठीमागचं गौडबंगाल काय आहे? भूमी अभिलेखच्या अधिकारी मोजायला तिथं जाऊन रातभर मोजणी करते ती. आज तिथं बघायला विषय नाही. आता हे प्रकरण उकरून आलं म्हणून खरं तर त्यांनी तो नकाशा बंद केला आहे. नाहीतर आज 20 लाख 30 लाख रुपयानं गुंठ्यानं त्या जागेची विक्री करायला ती लोक तयार आहेत. अशा पद्धतीनं शासनाच्या जमिनीची, केंद्र सरकारच्या जमिनीची दिवसाढवळ्या विल्हेवाट लागत असताना त्याला मदत करणारे हे अधिकारी आहेत. ही देशद्रोह आहे. केंद्र सरकारची ही जमीन आहे. ही खरं तर ह्याच्यावर फार मोठं गांभीर्यानं प्रशासनानं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. जोपर्यंत त्यांना निलंबित होत नाहीत, त्यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडनं चौकशी होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना सुट्टी देणार नाही. आतापर्यंत तुम्ही सकाळपासून उपोषणाला बसलाय, अजून इथलं कोण प्रशासकीय अधिकारी तुम्हाला कोण भेटायला आलेत का? काय सांगितले? माननीय तहसीलदार मगाशी ते येऊन गेले, परंतु काहीतरी लोक कुठले तरी शेतकरी आलेले होते. तर मीच त्यांना म्हटलं की शेतकरी लांबून येतात, आज आठवडा बाजार आहे, तर त्यांची काय भूमिका आहे ती म्हटलं साहेब ऐकून तुम्ही या म्हणून आम्ही बसवलं. ते येतील इथं. मग आपण बघतो या ठिकाणी आज संदीप तात्या ठोंबरे आणि त्यांचे सगळे सहकारी इथं उपोषणाला बसलेत. प्रशासकीय अधिकारी तहसीलदार साहेब, माननीय तहसीलदार साहेब यांना भेटून गेलेत. परंतु प्रश्न हा आहे की जर अशा पद्धतीनं चुकीचा कारभार होत असेल तर या राष्ट्रवादीच्या दणक्यानं आता तरी प्रशासन जागे होणार का आणि सर्वसामान्याला न्याय मिळणार का? हा प्रश्न आहे. हा आपण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.